आदेश आदेश सालाबादाप्रमाणे याही वर्षी गोरक्षनाथ प्रकट दिन महोत्सव हा नाथपंथी समाज सिन्नर बांधवांच्या वतीने उद्या दिनांक 1 मे 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे। हा महोत्सव संपूर्ण भारत देशाच्या बाहेर महाराष्ट्र राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो। उत्तर प्रदेशचे गौरवशाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे राजस्थान, कर्नाटक, बंगाल, पश्चिम बंगाल या ठिकाणी देखील हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे। नाथपंथी समाज सिन्नरच्या वतीने उद्या दिनांक 1 मे 2026 रोजी गोरक्षनाथ प्रकट दिन हा महोत्सव गोरक्षनाथ मंदिर सिन्नर येथे आयोजित केलेले आहे। या दिवसभराच्या कार्यक्रमाचे आयोजन असे आहे, सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत गोरक्षनाथांचा महाअभिषेक, त्यानंतर 10 ते 11 वाजेच्या दरम्यान गोरक्षनाथ चालीसाचं सामूहिक पठण, त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत श्री गोरक्ष सहस्रनामाचा होम हवन यज्ञ, जो हवन अत्यंत दुर्मिळ आहे, लाभकारी आहे, ज्याचा लाभ श्री कृष्ण परमात्मा भगवान व श्री भगवान परशुराम यांनी घेतलेला आहे। असा हा महायज्ञ उद्या आपण या ठिकाणी करणार आहोत। या यज्ञासाठी नाशिक येथून नाथभूषण ही पदवी प्राप्त केलेले माजी जिल्हाधिकारी साहेब नाथभूषण श्री रघुनाथजी राठोड सर हे स्वतः येणार आहेत। त्याचप्रमाणे नाथ जोगी समाजातील एक अत्यंत हुशार मुलगी, जिने श्रेय परीक्षा उत्तीर्ण केली अशी सुश्री मानसी जयश्री बळीराम महाले यांचा या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने स्वागत सन्मान सत्कार ठेवलेला आहे। त्यानंतर गोरक्षनाथांची संध्या आरती होऊन महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। मी गोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट सचिव श्री देवीदास विश्वनाथ लाड समस्त सिन्नरकरांना, नाथ भक्तांना, नाथप्रेमींना आग्रहाची विनंती करतो की या हवनासाठी जोडीने एकटे येण्यास कोणी तयार असेल तर त्यांनी त्यांची नावे आमच्याकडे द्यावी व उद्याच्या महाप्रसादाचा आनंद घेऊन नाथांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असे मी आवाहन करतो। माझा मोबाईल नंबर 88 88 82 53 53। आदेश आदेश। फार किंवा तुम्हाला जेवढी माहिती असेल तेवढी माहिती द्या आमचं प्रेक्षकांना। खूप छान प्रश्न विचारला। मी नाथपंथाचा उदय गौरवशाली इतिहास आपणास सांगू इच्छितो। हे गोरक्षनाथ मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे। ज्या वेळेस गुरु गोरक्षनाथांनी सर्व देवी देवता वेताळ, भूताळ, केताळ 64 जोगिनी यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम वृद्धेश्वर गडावर ठेवला होता। त्या गडावर सर्वांचे जेवणं खावणं आटोपल्यानंतर गोरक्षनाथ महाराज ज्या वेळेस त्र्यंबकेश्वरकडे पायी जात होते, त्या काळात गोरक्षनाथ महाराजांनी या जागेवर मुक्काम केलेला आहे। अशी ही पवित्र जागा आहे। त्याचबरोबर इथे सिद्ध भैरवनाथांचे मंदिर आहे। भैरवनाथ साक्षात काशीवरून इथे आलेले आहेत। या भैरवनाथ मंदिराची देखभाल, पूजा अर्चना ज्या आहेत आमचे महंत योगी रमेशनाथ हे करतात। गोरक्षनाथ मंदिराची पूजा अर्चना जी आहेत ते आमचे योगी सुभाष नाथ बुवा हे करतात। सकाळ संध्याकाळ इथे अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते। त्याच पद्धतीने इकडे जो धुना आहे हा धुना प्रज्वलित केला जातो आणि नाथपंथांचा जो रूढी परंपरागत आरतीचा सोहळा असतो, शंखनाद, डमरूनाद, ढोल, ताशा, चिमटा, थाल या सर्वांच्या गजरात
ही महासंध्या आरती विशिष्ट दिवशी अशी होत असते. अशा पद्धतीने नाथ संप्रदायाचं कार्य या सिन्नरमध्ये चालू आहे. शैली सिंगी सिर जटा झोली भगवा भेष, कानन कुंडल भस्म लसे शिव गोरक्ष आदेश आदेश. ओम नमो आदेश. अतिशय मनमोहक असं रूप आहे गोरक्षनाथांचं. बालजती गोरक्ष शिवजती गोरक्ष आठवण बारंबार. तर काकांनी आपल्याला खूपच छान अशी माहिती दिलेली आहे आणि उद्याच्या कार्यक्रमांना जास्तीत जास्त लोकांनी यावं, आवर्जून मी त्यांना आव्हान करतो व त्यांना मी म्हणजे आमंत्रण देतो आहे. तर काकांनी आम्हाला खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे. तर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एवढी चांगली मंदिराबद्दल काहीतरी नवीन माहिती दिली. धन्यवाद.